पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाणकडेच बाळ होतं। वैष्णवीचे आई-वडील बाळाला घ्यायला गेले आणि त्यावेळी निलेशनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अखेर या निलेशला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले। सागर, कशा प्रकारे हे ऑपरेशन राबवलं गेलं? नक्कीच अत्यंत मोठी बातमी आहे। निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्यासाठी 4 पथकं जी आहेत ती नेमण्यात आलेली होती आणि या 4 पथकाने त्याचा शोध घेतला। निलेश चव्हाण हा फरार होता। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर त्याचं वैष्णवीचं बाळ जे आहे ते निलेश चव्हाण याच्याकडे देण्यात आलेलं होतं आणि त्या बाळाची त्याने हेळसांड केली। त्याचबरोबर कसपटे कुटुंब जेव्हा भेटण्यासाठी गेले तेव्हा त्याला पिस्तुलाने धमकावलं गुन्हा जो आहे तो वारजे पोलीस स्टेशन मध्ये दाखल होता। त्याचबरोबर शस्त्र बाळगण्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो वारजे पोलीस स्टेशन मध्ये दाखल होता। मात्र पुणे पोलिसांचं हे अपयश आहे। पिंपरी चिंचवड पोलीस असतील, बावधान पोलीस असतील यांनी निलेश चव्हाणला शोधलेला आहे आणि त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केलेली आहे। त्याला बावधान पोलीस जे आहेत ते हजर करणार आहेत आणि या प्रकरणामध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत। अजूनही त्याच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते। निलेशवरती त्याच्या पत्नीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। त्याने अनेक मुलींची फसवणूक केल्या प्रकरणासंदर्भातल्याही अनेक तक्रारी निलेश चव्हाणच्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। त्याबाबत निलेश चव्हाण हा अट्टल गुन्हेगार आहे आणि तो कशा पद्धतीने पिस्तूल दाखवून लोकांना धमकावत होता त्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर एका कार्यक्रमामध्ये तो नाचत असताना त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे आणि पुणे पोलिसांना तर एकंदरीतच आपण सध्या पाहतोय की नेपाळमधून निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। नेपाळमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून निलेश चव्हाण फरार होता। तर सागर, या संदर्भात अधिकची अपडेट अशी जाणून घ्यायची आहे की आता नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात, मात्र त्याला महाराष्ट्रात कधी आणलं जाणार आहे, पुण्यात त्याला केव्हा आणलं जात आहे? नक्की बावधान पोलिसांचं एक पथक जे आहे ते नेपाळच्या बॉर्डरवरती आहे आणि त्या ठिकाणाहून त्याला विमानाने पुणे विमानतळावरती आणलं जाईल आणि त्यानंतर म्हणजे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत निलेश चव्हाण हा बावधान पोलीस स्टेशनमध्ये असेल। त्यानंतर त्याला त्याचं मेडिकल जे आहे ते केलं जाईल आणि मेडिकल केल्यानंतर उद्या त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल। आता ते आज संध्याकाळपर्यंत सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर तो कोर्टासमोर हजर होईल। त्यामुळे त्याच्या गुन्ह्यामध्ये किंवा त्याचे पाय जे आहेत ते खोलामध्ये रोवताना पाहायला मिळतात। पूर्वीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, त्याचाही ताबा पुणे पोलीस घेतील। त्यामध्ये जर चार्जशीट गेलेली नसतील त्या गुन्ह्याचा तपासही पोलिसांना करायचा आहे। त्याचबाबत अजून कुणाच्या काही तक्रारी असतील तर वारजे पोलिसांनी लोकांना आवाहन केलेलं होतं की निलेश चव्हाण बाबत काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी द्या। याबाबत जर काही तक्रारी आल्या असतील तर त्या गुन्ह्यामध्ये नक्कीच पाहावं लागणार आहे सागर की त्याला कुणी मदत केलेली आणि यानंतर आता जे गुन्हे त्यांनी केले त्या संदर्भात पुढे कारवाई कशी होती हे पाहावं लागणार आहे। अखेर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यानंतर त्याला उद्या संध्याकाळपर्यंत पुण्यात आणलं जाऊ शकतं। बावधन पोलिसांनी, पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सामवरती आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे प्रकरण ज्यानं संपूर्ण राज्य तापवलंय त्या प्रकरणातला एक आरोपी निलेश चव्हाण, ज्यानं वैष्णवीचं बाळ ठेवून घेतलं होतं आणि ते कसपटे कुटुंबियांना देण्यास नकार दिला होता, धमकावलं सुद्धा होतं। त्याच निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे, ज्याची मुजोरी नेहमी दिसून आली। पिस्तूल समोर आलं होतं आणि त्याचं हगवणे कुटुंबियांशी जवळचे संबंध असल्याचं कळतंय। हाच निलेश चव्हाण आता पोलिसांच्या अटकेत आलेला आहे। त्या वैष्णवी हगवणेच्या आई-वडिलांना त्याने धमकावले होते असे अनेक आरोप त्याच्यावरती आहे। इतकंच नाही तर घरगुती हिंसाचाराचेही गुन्हे त्याच्यावरती आहेत। स्वतःच्या बायको संदर्भात सुद्धा त्याने अनेक गुन्हे केलेले आहेत आणि अशा निलेश चव्हाणच्या त्या मुसक्या आवळल्यानंतर काय कारवाई केली जाते, पुणे पोलीस कशी कारवाई करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आताची सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे प्रकरणातील एक आरोपी, त्याला अटक करण्यात आली आणि थेट त्याला अटक करण्यात आली आहे ती नेपाळमधून।
पुणे ते नेपाळ हा जो प्रवास नेमका कसा राहिलाय, तिथपर्यंत तो कसा पोहोचला, कुणी कुणी त्याला पळून जाण्यामध्ये, फरार होण्यामध्ये मदत केली आहे, याचा देखील तपास पोलिसांना घ्यावा लागणार आहे. कारण की या सगळ्या कड्या जोडूनच, ही सगळी साखळी जोडूनच मग मुख्य आरोपी जे आहेत त्यांना कडक कारवाई केली जाणार, त्यांच्यावरती त्यांना शिक्षा देखील सुनावली जाणार आहे.